शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली। दाभडी येथील श्री ओंकारेश्वर मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। या पदयात्रेमध्ये खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी दाभडी येथे चाय पे चर्चा घेऊन केंद्रात सरकार आल्यास सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते। मात्र सत्तेवर आल्यानंतर दिलेले आश्वासन पाळल्या गेले नाही। तेव्हा शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठीच काँग्रेसने दाभडी येथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली असल्याची स्पष्टोक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांसोबत बोलताना यावेळी दिली। दाभडी येथून निघालेली पदयात्रा आर्णीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी संबोधित केलं।